विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार आहेत, तर सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत। सगळीकडे आता हळूहळू विधानसभेचं वातावरण तापू लागलंय। त्यामुळे सगळ्या पक्षांच्या जागा वाटपाच्या चर्चा देखील सुरू आहे। तसेच सगळ्या पक्षांच्या चाचपणी सुरू असून सगळे पक्ष जोरदार तयारीला लागलेत। नमस्कार, मी चेतन सावंत। आपण पाहताय स्पेशल गोष्ट। आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आजच्या एपिसोडमध्ये आज आपण खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। खानापूर आटपाडी हा मतदारसंघ तसा संवेदनशील आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो। गतवेळी निवडून आलेले दिवंगत अनिल बाबर यांचे नुकतेच निधन झाल्याने सध्या होणाऱ्या विधानसभेला एक वेगळा आयाम असणार आहे। अनिल भाऊंच्या निधनानंतर या मतदारसंघावर प्रभुत्व राखण्यासाठी बाबर गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे ताकदीने मैदानात उतरलेत। वडिलांच्या पश्चात पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असून देखील चांगली तयारी त्यांनी केली आहे। त्यांच्या विरोधात यावेळी केवळ आणि केवळ जिंकण्याच्या जिद्दीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील मोर्चे बांधणी सुरू केली आहे। परंतु या मतदारसंघात सगळ्यात मोठी मेख ही आहे की येथील सगळेच नेते हे महायुतीत आहेत आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला म्हणजेच पर्यायाने सुहास बाबरांनाच मिळण्याचीच दाट शक्यता आहे। बाबर गटाचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले पाटील गटाचं राजकारण देखील सध्या पुढच्या पिढीत गेले। सध्या वैभव पाटील हे विधानसभेसाठी इच्छुक असून ते सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या गटात आहेत। मागच्या वर्षीच ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले होते। ही जागा महायुतीत शिंदे गटाला जात असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारीसाठी चाचपणी केल्याची माहिती मिळते। त्यांचे वडील व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतल्याची सध्या मतदारसंघात चर्चा सुरू आहे। विसापूर सर्कलमधील निर्णायक अशा आर आबा गटाची मतं असतील किंवा मतदारसंघातील पवारांना मानणारा एक मोठा वर्ग असेल, यासाठी तुतारीसाठीच पाटील गटाचे प्राधान्य असल्याचे कळते। परंतु नुकतेच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली जिल्ह्यातील मिरज व खानापूर आटपाडी हे मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला जाणार असल्याची चर्चा आहे। ऐनवेळी काहीही होऊ शकतं। येथे मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा सामना देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। पण प्रश्न हा आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार। लोकसभेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले चंद्रराव पाटील हे देखील इच्छुक असल्याचे समजते। तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते हे देखील इच्छुक आहेत। परंतु चर्चा अशी आहे की शेवटच्या क्षणी बाबर गटाला फाईट देऊ शकेल असा म्हणजेच पाटील गटाकडूनच उमेदवारी होऊ शकते ते असं म्हटलं जाते। आता हे बघणं औत्सुक्याचं राहील की सुहास बाबर यांच्या विरोधात मैदानात कोण येतंय, वैभव पाटील की सदाभाऊ पाटील। नुकतीच शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत देखील पाटलांची प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत अनिलभाऊ बाबर हे युतीतून लढत असताना 1,16,974 मते घेत ते विजयी झाले होते। त्यांना त्यावेळी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक नेत्यांनी मदत केली होती। त्यांच्या विरोधात सदाशिवभाऊ पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली व अपक्ष निवडणूक लढून देखील त्यांनी तब्बल 90,000च्या वर मते घेत चांगली लढत त्यावेळेला दिली होती। यावेळी देखील ऐनवेळी पाटील पिता पुत्रांपैकी कुणीही उमेदवार रिंगणात असू शकतो। सदाशिवभाऊ पाटील असतील तर सामना हा चुरशीचा होऊ शकतोय असा अंदाज काही जाणकार व्यक्त करतायत। कारण 2004 ते 2014 पर्यंत ते याच मतदारसंघातून आमदार होते। त्यांचा अनुभव व जुना संपर्क त्यांना या कामी येऊ शकतो। परंतु सतत होत असलेले पक्ष बदल व चुकत असलेलं राजकारणातलं टायमिंग यामुळे पाटील गटात थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे। पाटील गट हा एखाद्या पक्षातून उमेदवारी करतो की अपक्ष उमेदवारी करतो हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल। मध्यंतरी काँग्रेस देखील या मतदारसंघावर दावा सांगत होते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मोहनराव कदम दादा यांचे नातू डॉक्टर जितेश कदम यांच्यासाठी येथून चाचपणी सुरू होती। 2019ला तर खानापूर काँग्रेसने युतीच्या उमेदवाराला म्हणजेच अनिल भाऊंना काँग्रेस कमिटीतून अधिकृत पाठिंबा दिला होता। या मतदारसंघाचा अजून एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे पडळकर फॅक्टर। गोपीचंद पडळकरांचं नेतृत्व राज्यभर पोहोचलं। त्यांची सुरुवात याच मतदारसंघातून झाली होती। 2009 व 2014ला ते याच विधानसभा मतदारसंघातून उभे होते। मागील निवडणुकीत त्यांनी दिवंगत अनिल बाबर यांना पाठिंबा दिला होता। ते स्वतः बारामतीत उमेदवार असताना देखील शेवटच्या दिवशी त्यांनी खानापूर आटपाडीत येऊन अनिल भाऊंसाठी फिल्डिंग लावली होती। नंतर बाबर गटासोबत झालेल्या मतभेदातून त्यांनी उघड आव्हान अनेकदा त्यांना दिलं होतं। सध्या त्यांचे मोठे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील मतदारसंघात जोरात संपर्क वाढवला आहे। अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने भावी आमदार म्हणून स्पर्धा भरवल्या जात आहेत। कुठल्याही परिस्थितीत ब्रह्मानंद पडळकर हे उभे राहणारच असे त्यांचे कार्यकर्ते सांगतायत। परंतु काही जाणकारांचा
वर्गाचं असं म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर हे सध्या जतमधून इच्छुक असून जतमधून उमेदवारी मिळवण्यासाठी हे कदाचित प्रेशर टॅक्टिक्स पॉलिटिक्स असू शकते। मागच्या काही वर्षांपासून आटपाडी तालुक्याचा आमदार हा मुद्दा देखील अधूनमधून डोकेवर काढत असतो, परंतु हा मुद्दा अस्मितेचा होईल एवढी हवा अजून या मुद्द्यात कुणी भरलेली नाहीये। तसेच माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख व त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख हे देखील भाजप म्हणजेच महायुतीत असून ते वेगळा काही निर्णय घेतात का हे पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे। एकंदरीत स्वर्गीय अनिल बाबर यांचं नुकतंच निधन झाल्याने त्यांच्या पश्चात ही निवडणूक होत असल्याने सुहास बाबर यांना मोठी सहानुभूती देखील मिळणार आहे। बाबर गटातील कार्यकर्त्यांची फळी देखील मोठी आहे। यावेळी कुठल्याही परिस्थितीत सुहास बाबर यांना आमदार करण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधलाय। तसेच टेंबू सिंचन योजना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणलेला मोठा निधी व निवडणूक काळातील शिंदे गटाची रसद या जोरावर सध्या तरी बाबर गटाचंच वर्चस्व या निवडणुकीत राहील अशी सध्या परिस्थिती आहे। परंतु खानापूर आटपाडी या मतदारसंघात काहीही होऊ शकतं, कुणीही कुणालाही मदत करू शकतं। एकास एक अशी जर निवडणूक झाली तर जोरदार लढत देखील आपणास पाहायला या ठिकाणी मिळू शकते। तर मित्रांनो, तुम्हाला नेमकं काय वाटतं की खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघात नेमका आमदार कोण होणार आणि ह्या निवडणुकीत मुद्दे कसे असतील, कशा पद्धतीने पक्ष एकमेकांसमोर ठाकले जातील, ह्या सगळ्या गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून कळवा। धन्यवाद।